श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज संध्याकाळी म्हणजेच 24 जून 2025 ला संध्याकाळी ज्येष्ठ अमावस्या सुरू होणार आहे संध्याकाळी 7 वाजता आणि उद्या म्हणजे 25 तारखेला 25 जूनला दुपारी 4:30च्या दरम्यान अमावस्या संपणार आहे. हिंदू धर्मामध्ये उदय तिथीला महत्त्व दिले जाते, म्हणजेच उद्या दिवसभरात अमावस्या आहे. पण मी तुम्हाला जे उपाय सांगणार आहे तो तुम्ही अमावस्याच्या कालावधीमध्ये म्हणजेच आज संध्याकाळी 7 वाजता, 8 वाजता, 9 वाजता, 10 वाजता, 11 वाजता पण करू शकता. आणि ज्यांना आज नाही शक्य होत तर त्यांनी हा उपाय उद्या करावा. उद्या तुम्ही अगदी संध्याकाळनंतर कधी पण तुम्ही हा उपाय तुम्ही करावा. काय करायचं आहे तर थोडेसे तांदूळ घ्यायचे आहेत, मूठभर तांदूळ घ्यायचे आहेत. आता हे संध्याकाळी आज 7 नंतर पण तुम्ही हा उपाय करू शकता. तुम्हाला काय करायचं आहे, मूठभर तांदूळ घ्या. एखाद्या स्टीलच्या वाटीमध्ये थोडेसे तांदूळ घ्या, मूठभर तांदूळ घ्यावे आणि ते तांदूळ घेऊन आपल्या उंबऱ्यावर तुम्हाला ठेवायचे आहेत. आपल्या उंबऱ्यावर उजव्या बाजूला, म्हणजे मी माझ्या घरातून माझ्या घराच्या बाहेर जाईल तेव्हा माझी उजवी बाजू आणि मी माझ्या घरात प्रवेश करेल तेव्हा माझी डावी बाजू. समजलं असेल. आता हे उंबऱ्यावर ठेवायचं आहे. उंबऱ्याच्या आत ठेवू का बाहेर ठेवू का? नाही तर हे उंबऱ्यावर, प्रत्येक घराला उंबरा असतो. स्वतःचं घर असेल किंवा भाड्याचं घर असेल तरी पण तुम्ही हा उपाय करू शकता. आता ज्यांच्या घरात उंबरडा नाही आहे, बरेच घरं आहेत असं की नवीन ठिकाणी तुम्ही राहायला गेला किंवा तुम्ही रेंटने राहता तिथे उंबरटा नाही आहे, पण जिथे उंबरा असतो, भले तो आता तुम्ही ठेवला असेल किंवा नसेल, पण जिथे उंबरटा असतो त्या ठिकाणी तुम्हाला ती स्टीलची वाटी ठेवायची आहे. भरपूर तांदूळ म्हणजे मूठभर तांदूळ घ्या तुम्ही आणि 2 कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत. 2 कापराच्या वड्या, मग तुम्ही तुमच्याकडे जो साधा कापूर असेल तरीही चालेल किंवा भीमसेनी कापूर असेल तरी अतिशय उत्तम. 2 वड्या त्याच्यावर ठेवायच्या आहेत. सगळे दारे खिडक्या आपल्याला उघड्या करायच्या आहेत आणि मुख्य दरवाजा आपला सगळा ओपन करून ठेवायचा आहे. आणि तिथे मी माझ्या घराच्या बाहेर पडली तेव्हा माझी उजवी बाजू लक्षात ठेवा. तर तिथे तुम्ही त्या दिशेला ठेवून त्या ठिकाणी ठेवून तुम्हाला कापूर ठेवायचा आहे. म्हणजेच आधी स्टीलची वाटी असणार आहे, नंतर तांदूळ घ्यायचे आहेत, नंतर कापूर घ्यायचं आहे, ते तिथे ठेवायचं आहे आणि मग ते प्रज्वलित करायचं आहे. प्रज्वलित करत असताना हे मी जे काही करत आहे ते माझ्या पितरांच्या स्मरणार्थ आहे. तर माझ्या पितरांची मी सेवा करत आहे. माझ्या घराला पितरांची कृपा राहून दे आणि घरातही जे काही अडचणी आहेत, नकारात्मकता आहे ती कमी होऊन दे. जेव्हा तुम्ही कर्पूर होम करताना तेव्हा इतका सुंदर अनुभव येतो. आणि जर अमावस्याला हे जे काही तुम्हाला उपाय सांगितलेले आहे ते जर तुम्ही केले ना तर नक्कीच छान अनुभव येईल. एक प्रसन्नता, सात्विकता राहते आणि जेव्हा तुम्ही कुठली तरी उपाय चांगल्या भावनेने करत असताना तर त्याचा परिणाम सुद्धा तुम्हाला चांगला बघायला मिळतो. तर ती तिथेच प्रज्वलित केल्यावर तिथेच तुम्ही थांबू शकता थोडा वेळ, कारण कापूर तुम्हाला माहिती आहे अगदी 3-4 मिनिटांनंतर तो शांत होऊन जातो. संपूर्ण कापूर संपला. ती वाटी तशीच तिथे ठेवायची आहे. तुम्ही फ्लॅटमध्ये राहत आहात, बंगल्यात राहत आहात, कुठे पण राहत आहात, ती वाटी रात्रभर तशीच ठेवायची आहे. इकडे तिकडे ठेवू नका. आता बऱ्याच वेळा ताई आम्हाला सेफ्टी डोअर लावायचा असतो, मग काय करायचं, कारण बरेच असे प्रश्न येतात. तर बघा, ती वाटी तुम्हाला उंबऱ्यावरच रात्रभर ठेवायची आहे. ती कशी बसवायची, काय बसवायची ते तुमच्यावर आहे. ते ठेवल्यावर दुसऱ्या दिवशी ते वाटीतले जे काही धान्य आहेत, म्हणजेच ते जे काही तांदूळ असणार आहेत, तर ते तांदूळ तुम्हाला पक्ष्यांना खाऊ घालायचे आहेत. कुठला पण पक्षी असो, जे पक्षी येईल त्या थोडेसे तुम्ही काढून ठेवू शकता आणि उरलेले जे काही तांदूळ आहे ते पिंपळच्या झाडाजवळ तुम्ही ठेवू शकता. पिंपळ वृक्षाचं झाड, आता ताई आमच्या घराजवळ किंवा आमच्या घरात पिंपळ वृक्ष नाही आहे, तर कुठल्याही तुळस सोडून कुठल्याही झाडाच्या मुळाजवळ तुम्ही ते तांदूळ ठेवू शकता की जेणेकरून कुठले तरी किडे वगैरे येऊन ते खाऊन घेतले. पण जर सगळेच तांदूळ जर तुमच्या घरातल्या पक्ष्यांनी खाल्ले किंवा बाहेर येणाऱ्या जाणाऱ्या पक्ष्यांनी जर ते खात असले तर आवर्जून ते सगळे तांदूळ त्यांनाच खाऊ घाला. पण अगदी आपलं होतं, कारण पक्षी काय करतात, बऱ्याच वेळा ते तांदूळ घेतात आणि मग अर्धे खालीच सांडवतात आणि अर्धेच ते खातात, असं होतंच. मग अशा वेळेस जर तुम्ही एखाद्या झाडाच्या मुळाशी ते तांदूळ ठेवले तर नक्कीच चांगला फायदा होईल. आता हा जो उपाय आहे तर हा तुम्हाला आजही करू शकता किंवा उद्याही करू शकता. दोन्ही दिवसापैकी तुम्ही कधीही करू शकता. हे फक्त अमावस्यालाच करायचं आहे. ठीक आहे, उपाय तुम्हाला कळाला असेल. याचा तुम्हाला फायदा सांगते. तो अमावस्या हा दिवस पितरांसाठी समर्पित आहे. तुम्हाला माहिती आहे का, पत्रिकेत जर एखाद्याला पितृदोष असेल किंवा आपली कामं अडत नाही आहेत, अमावस्या हा दिवस इतका चांगला आहे ना की पितरांची सेवा करण्यासाठी
पितरांना दान धर्म तर्पण विधी करण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। एखाद्याच्या कुंडलिकेमध्ये, एखाद्याच्या पत्रिकेमध्ये जेव्हा पितृदोष सांगतात किंवा तुम्हाला पितृदोष आहे, तुमच्या वास्तूमध्ये तुमच्या घराला पितृदोष आहे, आपण खूप घाबरतो, बाबा रे आता दोष लागलेला आहे तर काय होईल, काहीच नाही आहे। अमावस्याला जर तुम्ही खिरीचं दान केलं, मग तांदळाची खीर असो, शेवयाची असो, कुठली पण असो, तर ते खिरीचं जर तुम्ही एखाद्या गरजूवंताला, ज्याला गरज आहे, मग तुमच्याकडे काम करणारे येणारे काका, मावशी, ताई असतील तर त्यांना करू शकता, किंवा तुम्ही एखाद्या धार्मिक ठिकाणी मंदिराच्या बाहेर बिचारे गरजू लोक बसलेले असतात, त्यांना तुम्ही अगदी वाटीभर किंवा एखाद्या प्लास्टिकच्या डब्यामध्ये 3-4 लोक खातील अशी खीर तुम्ही दान करू शकता। खूप चांगला अनुभव बघायला मिळेल। आता बऱ्याच वेळा असं होतं की कुंडलिकेमध्ये काहीतरी दोष असतो किंवा कुठला तरी योग निर्माण होते, त्याच्यामुळे आपल्याला खूप आपण मानसिक, शारीरिक, आर्थिक त्रास होतो आणि खूप आपण डिप्रेशनमध्ये जातो। पण अशा वेळेस जर तुम्ही ती पितरांची सेवा केली तर पितृस्तुती स्तोत्रम सगळ्यात उच्च, सगळ्यात सुंदर सेवा, पितृ अष्टकम सगळ्यात भारी। कारण जेव्हा तुम्ही पठण करत असताना तेव्हा त्याच्यात आपल्याला कळतं की कुठेतरी ती कृतज्ञ असते की त्यांनी जे काही आपल्यासाठी केलेलं आहे ती कृतज्ञ व्यक्त करायची असते। आयुष्यात जेव्हा जन्माला येतो तेव्हा कुठले ना कुठले ऋण फेडण्यासाठी येतो। भले आज मी कुठले तरी ऋण फेडण्यासाठी आलेली आहे, पण आज बरेचसेच ऋण माझ्यावर आहेत आणि ते ऋण आपण म्हणतो ना की बाबा तुझं मला काहीच नको, आणि मी तुम्हालाही सांगते की आयुष्यात कधीच कोणाचं काही ठेवू नका आणि कधीच कोणालाही काही देऊ नका। ज्यांना त्यांनी जेवढं केलेलं आहे आपण आपल्या परिस्थितीप्रमाणे त्याला आवर्जून करावं, आणि ती कृतज्ञ असते कारण त्याने केलेलं असतं म्हणून आपणही केलं असतं। आणि जे काही आपले देव आहेत, आपले कुलदैवत आहेत, आपले इष्टदैवत आहेत, पितृदेव आहेत, तर यांची आपण फक्त कृतज्ञ, ते खूप काही त्यांनी खूप काही दिलेलं आहे आपल्याला, पण आपली ही कृतज्ञ व्यक्त करण्यासाठी कमीत कमी पितरांची तरी अमावस्याला अतिशय सुंदर तुम्ही तर्पण विधी करू शकता, तुम्ही दानधर्म करू शकता, तुम्ही पितरांची जास्तीत जास्त सेवा करू शकता। आपल्या संसारिक अडचणी इतक्या असतात की माणसाला काही सुचून देत नाही, शारीरिक, मानसिक, आर्थिक कष्ट असतात, इतके असतात की माणूस त्याच्यातून बिचारा हातबल होऊन जातो, तुमची इच्छा असूनही पण तो काही करू शकत नाही। तर बघा, मी जो उपाय तुम्हाला सांगितलेला आहे 5-10 मिनिटाचा आहे, तो करावा। खरं सांगते, खूप घरातली दरिद्री, नकारात्मकता खूप जास्त प्रमाणात कमी होते आणि आषाढ महिना लागणार आहे। आषाढ महिना खूप जास्त पवित्र आहे। तुमच्या घरात काही जी दरिद्री असेल, इडापिडा असेल तर ती कमी होते आणि नक्कीच घरात सुख, शांती, समृद्धी नांदते। आषाढ नंतर श्रावण, भाद्रपद, हे तर आषाढ महिना सुरू झाला की सणवार सुरू होतात आणि आपल्याही घरात आपण श्रीमंत नाही आहे, आपण सर्वसामान्य आहोत, पण तरीसुद्धा आपल्या घरात लक्ष्मी नांदावी, चिरकाल ती टिकावे, अष्टलक्ष्मी घरात वास करावा, घर हे गोकुळासारखं व्हावं असं नेहमी प्रत्येकाला वाटत असतं। सगळ्याचं सगळं चांगलं आहे, पण कुठेतरी अडचण आहे, कुठेतरी दुःखाचा कोपूर आहे, कुठेतरी त्रास आहे, म्हणूनच आपण अध्यात्मात आलो आहोत। आणि आता लवकरच आषाढी एकादशी, गुरुपौर्णिमा, सगळ्या महिलांनी आपल्या कंबर खोसून तयार राहा, कारण आपल्याला आता जास्तीत जास्त सेवा करायची आहे। आणि नक्कीच ह्या 2025 मध्ये आपण ज्या काही गोष्टी बघतो आहे, जे काही आपण अनुभवत आहे, तर अर्थात हे मंगळाचं वर्ष आहे, घाबरून जायचं काम नाही आहे। हनुमान चालीसा पठण करा, पितरांची सेवा करा, तुमचे कर्म बस। तुम्हाला काही पण आहे, मग तुम्हाला 7.5 आहे, काही तुमचे कर्म चांगले असतील ना तर तुमचं कोणीही कधी वाईट करू शकत नाही। काहीही हो, कुठलाही देव कधीच कोणाचं वाईट करत नाही। तर तुमचे कर्म असतील ना त्या पद्धतीने तुम्हाला फळ मिळत असतात। तर आजच्यासाठी इतकंच, आजचा व्हिडिओ इथेच थांबवते। आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब, परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।